श्री अरविंद आणि आपले माँ यांना नम्र वंदन करून आणि अर्थातच आपले संयोजक ज्यांनी हे सगळं परिश्रमपूर्वक आयोजित केलेलं आहे त्यांना अनेक प्रकारे धन्यवाद देऊन आणि आपल्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आजच्या ह्या किंवा आजपासून होणाऱ्या ह्या व्याख्यान सत्राला आपण किंवा मी आरंभ करते. हा आता जो व्याख्यानाचा विषय दीक्षित काकांनी सांगितलाच आहे आणि तो जो विषय आहे तो म्हणजे श्री अरविंदांच्या दृष्टिकोनातून गीतेतील संदेश हा विषय आहे. मुद्दाम प्रथमच एका गोष्टीचं स्पष्टीकरण करते की आपल्यापैकी काही गीतेचा अभ्यास ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असतील. आपण ज्या प्रकारे आपल्याला शिकवलं जातं किंवा ज्या प्रकारे आपण वाचतो आणि आपण अर्थ त्यातून काढतो तोच बरोबर आहे असं आपल्या मनामध्ये एक आपण गृहीत धरलेलं असतं. परंतु या ठिकाणी आपण श्री अरविंदांनी जे काही विचार मांडलेले आहेत गीतेच्या संदर्भामध्ये, गीतेतला संदेश काय आहे याविषयी त्यांनी जे काही विचार मांडलेले आहेत ते आपण समजावून घेतो आहोत. त्यामुळे तुमच्या मनामध्ये असलेल्या रूढ कल्पनांपेक्षा कदाचित काहीतरी वेगळं इथे जर ऐकायला मिळालं तर ते लक्षात घ्या की ते माझं कुठल्याही प्रकारे माझे विचार ते नाही आहेत. माझं हे सर्व विवेचन जे आहे या विषयाचं ते पूर्णतः श्री अरविंदांच्या विचारांवरती त्यांनी केलेल्या लेखनावरती पूर्णतः आधारित आहे. आणि त्यांचं लेखन म्हणजे आपल्याला श्री अरविंदांच्या जीवनाबद्दल नंतर जी काही व्याख्यानं होणार आहेत दीक्षित सरांकडून ती व्याख्यानं ऐकल्यानंतर मी जे आत्ता सांगते ते अधिक तुमच्या लक्षात जाईल. पण फक्त आता इथे एवढाच उल्लेख करते की श्री अरविंद पॉंडिचेरीला 1910 साली आले. त्यापूर्वीच्या काळामध्ये ते राजकारणामध्ये म्हणजे ते अगदी पहिली त्यांच्या आयुष्याची 21 वर्षापर्यंतचा 7 वर्षापासून ते 21 वर्षापर्यंतचा काळ इंग्लंडमध्ये अशा प्रकारे गेलेला होता की जिथे भारतीय संस्कृतीशी त्यांचा संबंधच येऊ नये, भारतीय माणसंही त्यांना कधी भेटू नयेत अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्या वडिलांची विशेषतः होती. आणि त्या प्रकारे त्यांचं तिथे सर्व योजना केलेली होती. पण असे अरविंद हे ह्या भूमीसाठीच जन्मलेले होते हे निश्चित आहे. आणि त्यामुळे ते इथे आल्यानंतर पहिल्यांदा तर तो काळच आपला असा होता की राजकारण त्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळवणं ही गरज किती आहे हे आपल्या समाजातल्या सर्वांना पटायला लागलेलं होतं. आणि विशेषतः युवा वर्ग तर अत्यंत ज्याला अग्रेसिव्ह म्हणतात अशा प्रकारे झालेला होता. तर अशा थोडे म्हणजे आपल्याला मवाळ जहाल ह्या सगळ्या कल्पना ऐकून माहिती आहे. त्यापैकी जहाल विचार असणारे कित्येक त्या काळामध्ये लोक होते. आणि अशा प्रकारच्या राजकारणामध्ये श्री अरविंद पहिला कित्येक काळ इथे आल्यानंतर 1894 ते इथे आले इंग्लंडहून. आणि 1894 पासून ते 1910 पर्यंतचा त्यांचा जो काळ आहे तो अशा राजकारणाच्या म्हणजे अत्यंत प्रज्वलित
असं राजकारण ते जे काय करत होते त्यामध्ये तो व्यतीत झालेला होता. आणि त्यानंतर अर्थात त्याच काळामध्ये जे माणसाचं कुठून तरी आतून अंतरी जे काय असतं ते स्वभावतः बाहेर धावतं असं म्हटलं जातं. तसं त्यांच्या आतमध्येच आध्यात्मिक सगळ्या प्रवृत्तींची प्रचंड ओढ असणारच. आणि त्यामुळे त्या काळामध्ये ज्या प्रकारे त्यांनी आध्यात्मिक दिशेने सुद्धा प्रयत्न केले त्याबद्दल तुमच्या पुढे विचार मांडले जातील. परंतु मी फक्त एवढंच सांगते की तो काळ 1910 पर्यंतचा काळ संपल्यानंतर 1910 ते ह्या भूमीवरती आले. ह्याच समुद्रातून बोट आलेली होती. इथेच पुढे बोट नांगरली गेलेली होती. म्हणजे हा समुद्र पाहिला की माझ्या डोळ्यासमोर तेच चित्र उभं राहतं. म्हणून तुम्हाला मी सांगते की असेच अरविंद इथे आले. आणि इथे आल्यानंतर पुढे 1910 पासून पुढचा सगळा त्यांनी देहत्याग केला तोपर्यंतचा सगळा जो काही काळ तो सगळा काळ ह्या भूमीमध्ये त्यांचा गेलेला आहे. आणि तो काळ गेला असं म्हणणं हे अत्यंत चुकीचे शब्द आहेत. तो काळ त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सगळ्या मानवतेला, केवळ भारतीयांनाच नाही सगळ्या मानवतेला अत्यंत उच्च स्थितीला नेण्यासाठी काय केलं पाहिजे ह्यासाठी त्यांनी जे काही स्वतः आध्यात्मिक चिंतन मनन केलं आणि लोकांपुढे ते मांडलं. ते जे लोकांपुढे त्यांनी मांडलं ते अर्थात काही काळ त्यांच्या भाषणांमधून इतरांशी होणाऱ्या संवादामधून तर ते घडतच होतं. पण त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं एक माध्यम म्हणजे त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा. आणि ती ग्रंथसंपदा जी आहे ती अशी सुरू झाली की 1914 पासून आर्य नावाचं मासिक, दीक्षितांकडून तुम्ही सर्व ऐकालच, तर आर्य नावाचं मासिक सुरू केलं गेलं. त्याला आर्य का म्हटलं इथपासून खूप डिटेलमध्ये हे सगळं सांगणं शक्य आहे, परंतु त्यामध्ये मी वेळ घालवत नाही. तर आर्य नावाचं मासिक सुरू झालं, त्यांनी सुरू केलं आणि मदर त्यांच्याबरोबर होत्या. परंतु नंतर मदरना पुन्हा वॉर सुरू झाल्यामुळे इथून जावं लागलं. आणि पुढे बराच काळ श्री अरविंदच फक्त त्या आर्य मासिकामध्ये लेखन करत असत. दर महिन्याला अनेक विविध विषयांवरचं लेखन त्यांचं त्या मासिकामध्ये प्रकाशित होत होतं. आणि म्हणजे ही खरोखर सामान्य बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे की प्रत्येक दिवशी काही पहाटे कधी सुरू होत असे माहीत नाही, तेव्हापासून ते एका विषयाचं लेखन, त्यानंतर तो विषय थांबवायचा, दुसऱ्या विषयाचं लेखन, असं प्रत्येक अनेक विषयांचं लेखन एकेका दिवशी त्यांच्या हातून केलं जात होतं. ही इतकी कठीण गोष्ट आहे, कारण मी स्वतः सांगते की मी शैक्षणिक क्षेत्रातली असल्यामुळे मला ही गोष्ट अगदी मनापासून पटते की एका गोष्टीमध्ये जर दुसरं काही व्यत्यय आला तर एकदम असं वाटतं अरे आपली सगळी लिंक तुटली असं वाटतं. आणि श्री अरविंद असे अनेक विषयांवरती रोज लिहित होते आणि असं त्यांचे ते सगळे लेख ह्या आर्य मासिकामध्ये प्रसिद्ध होत होते. आणि त्यापैकी एक महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीतेवरती त्यांनी निराळ्या लेखांमधून भगवद्गीता काय आहे आणि गीतेतला
महत्त्वाचा संदेश काय आहे ह्याविषयी त्यांनी फार सुंदर प्रकारे ते लेख लिहिलेले होते. आणि नंतर म्हणजे साधारण ऑगस्ट 1916 ते जुलै 1918 ह्या काळामध्ये त्यांनी आर्य मासिकामध्ये गीतेवरती लिहिलेले जे सगळे लेख होते ते एकत्रित आणि थोडेफार सुधारित करून 1922 पहिला गीतेचा खंड प्रकाशित झाला. आणि त्यानंतर 1918 ते 1920 या काळामध्ये आणखी पुढे त्यांनी लेखन गीतेवरती केलं आणि ते नंतर 1928 प्रकाशित झालं. आणि असं गीतेवरचं हे सगळं त्यांचं लेखन जे प्रकाशित झालं, आज आपण त्याला म्हणजे त्या पुस्तकाचं जे नाव आहे ते म्हणजे एसेज ऑन द गीता असं त्यांनी म्हटलेलं आहे. टायटल असं आहे. त्यावरती मराठी गीतेवरील निबंध हे सेनापती बापटांनी लिहिलेलं पुस्तक आहे. हे जे एसेज ऑन द गीता हे जे श्री अरविंदांचं हा जो ग्रंथ आहे, ह्या ग्रंथावरती पूर्णतः आधारित असं मी माझ्या किंवा जे काही विवेचन ह्या 7 दिवसामध्ये करणार आहे ते पूर्णतः या ग्रंथावरती आधारित आहे. हे मी आधीच सांगते. दुसऱ्या कुठल्याही ग्रंथाचा उल्लेख त्याच्यामध्ये न करता केवळ अरविंदांचे विचार मांडण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. आणि अर्थातच ज्ञानेश्वरी हाही माझ्या अभ्यासाचा आणि अत्यंत आवडीचा विषय असल्यामुळे कुठेतरी त्याला त्या विचाराला त्यांच्या एखाद्या विधानाला सहाय्यक असं कुठेतरी ज्ञानेश्वरीतलं ज्या वेळेला एखादी ओवी मला वाटते त्यावेळेला ती फक्त सांगितली जाईल. एरवी मात्र पूर्णतः माझ्या हे जो काही विषय इथे मी मांडण्याचा प्रयत्न करते तो पूर्णतः एसेज ऑन द गीता ह्या पुस्तकावर आधारित आहे. आणि तुम्ही जर मराठीतलं त्यातलं पुस्तक वाचलं ते जे आहे गीतेवरील निबंध ते वाचलं तरीसुद्धा हळूहळू तुम्हाला जे काही आता आपण पाहणार आहोत, ऐकतो आहोत ते अधिक स्पष्टपणे कळेल. आता हे जे एसेज ऑन द गीता हे जे पुस्तक आहे या ग्रंथावरती आधारित हे सगळं विवेचन आहे असं मी सांगितलं. हे एसेज ऑन द गीता हे जे पुस्तक आहे ते आपण ज्या वेळेला वाचतो, समजावून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की गीतेकडे पाहण्याचा श्री अरविंदांचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला त्या पुस्तकामध्ये कळतो. किंवा अधिक चांगल्या शब्दामध्ये हाच विचार मांडायचा तर मी असं म्हणेन की श्री अरविंद गीता अनुभवतात कशी, स्वतः अनुभवतात कशी हे आपल्याला त्या पुस्तकातून कळतं. की गीता आपल्याला अनेकांना तुम्हाला गीतेबद्दल माहिती असेल परंतु श्री अरविंद कशी अनुभवतात गीता हे त्या पुस्तकातून आपल्याला कळतं. आणि म्हणून हा जो गीतेतला संदेश आहे तो त्यांच्या विचारांच्या आधारे मांडण्याचा मी प्रयत्न करते आहे. ह्या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना सुद्धा फार सुंदर आहे. पण मी संपूर्ण प्रस्तावनेबद्दल बोलत नाही. काही त्यातला महत्त्वाचा फक्त भाग तुमच्या पुढे ठेवते की त्यांचे विचार कसे आहेत गीतेकडे पाहण्याचे हे त्या विशिष्ट विधानांमध्ये आपल्या लक्षात येतं. आणि ते असं आहे की ते त्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की विकासाच्या उच्च अशा स्थानी आपण आजचे आणि उद्याचे लोक उभे आहोत.
पहा, म्हणजे मी सांगण्याचा असा प्रयत्न करते आहे की त्यांच्या विचारांमध्ये प्रागतिक विचार कसे आहेत हे आपल्याला ह्याच्यातून समजतं की आपण आजची, म्हणजे आता त्यांचा काळ म्हणजे 100 वर्षापूर्वीचा काळ, पण ते म्हणतानाच असं म्हणतात की विकासाच्या एका उच्च अशा काळामध्ये किंवा उच्च अशा स्वरूपामध्ये आपण आजची आणि उद्याचे लोक आपण उभे आहोत. आणि गतकालीन किंवा भूतकालीन जे काही सगळं अध्यात्मावरती, धर्मावरती जे काही सगळं लेखन झालेलं आहे किंवा ज्या काही विचारसरणी, संप्रदाय वेगवेगळे, आपल्याला माहिती आहे आपल्या भारतामध्ये किती वेगवेगळे धर्मसंप्रदाय आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणी आहेत आणि भूतकाळापासून त्या अस्तित्वामध्ये आहेत. तर ते असं म्हणतात की ह्या भूतकालीन ज्या काही विचारसरणी आहेत किंवा गीतेमध्ये सुद्धा जो काही एक सगळं तत्वज्ञान किंवा अध्यात्म सांगितलेलं आहे तेच आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे, आपण तसंच जगलं पाहिजे, असं बंधन जर आपण आपल्यावरती घालून घेतलं तर आपण नसती मर्यादा आपल्यावरती लादणार आहोत. पहा किती प्रागतिक विचार आहे की नसती मर्यादा आहे की गीतेनुसारच आपण वागलं पाहिजे किंवा ह्या एका विचारसरणीनुसारच आपण वागलं पाहिजे किंवा हा आमचा संप्रदाय आहे त्या संप्रदायानुसारच आपलं जीवन घडलं पाहिजे. अशा प्रकारे जर आपण आपल्यावरती बंधन घालून घेतलं तर ते काय होणार आहे, आपण आपल्या जीवनावरती, आपल्या अस्तित्वावरती नसती मर्यादा घालून घेणार आहोत. म्हणजे तसं करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. किती प्रागतिक विचार आहे. आणि एक विधानच त्यांचं मी तुम्हाला सांगते, सुंदर विधान मला स्वतःला वाटतं म्हणून सांगते की भूतकाळातले उषःकाल हे काही आपले उषःकाल नाहीये. आपण भावी काळातल्या किंवा भविष्य काळातल्या माध्यानाच्या काळामध्ये उभे आहोत. काय सुंदर विचार आहे पहा, नीट समजावून घ्या. किती लहान लहान ही विधान आहेत पण इतकी सुंदर विधान आहेत की उषःकाल होऊन गेले. अनेक प्राचीन काळापासून निरनिराळ्या ऋषीमुनींनी निरनिराळ्या प्रकारच्या आध्यात्मिक शिकवण दिलेली आहे. उषःकालच आहेत ते, पण ते उषःकाल आज आपले नाही आहे. आपण कुठे उभे आहोत तर भविष्य काळातल्या माध्यानामध्ये आपण उभे आहोत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून आपण कशा प्रकारे ह्या सगळ्या पूर्वीच्या धर्मग्रंथांचा, पूर्वीच्या विचारसरणींचा असा बंधनात्मक आपल्यावरती प्रभाव असू नये अशा प्रकारचा प्रागतिक विचार प्रस्तावनेमध्ये त्यांनी जो मांडलेला आहे तो माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून तेवढाच मी फक्त तुमच्या पुढे मांडला आहे. पण असं असताना सुद्धा, म्हणजे आता मी गीतेचा सुद्धा उल्लेख केला की जो त्यांनीच केलेला आहे की गीतेच्या सुद्धा आपण बंधनामध्ये राहू नये असं त्यांना वाटतं आहे. तर हा त्यांचाच विचार आहे. पण असं असताना सुद्धा पुढे ते त्या प्रस्तावनेतच पुढे ते असं म्हणतात की असं असलं तरी सुद्धा गीतेमध्ये जे काही एक सगळा गीतेचा जो काही एक सगळा संदेश आहे, गीतेचं जे काही एक सगळं तत्वज्ञान आहे, त्याच्यातून जे काही विचार मांडले गेले आहेत ते अशा प्रकारचे आहेत की ते असं म्हणतात की आत्तापर्यंत, म्हणजे ते त्यांच्या काळाबद्दल बोलत आहेत पण तरीसुद्धा आजसुद्धा ती सत्य परिस्थिती आहे. आणि ते असं म्हणतात की त्या म्हणजे गीतेमध्ये मांडलेले जे काही सगळे विचार आहेत ते अशा प्रकारचे आहेत की आत्तापर्यंत जे काही आध्यात्मिक
उच्च स्वरूपाचे विचार आणि अनुभूती जगामध्ये निर्माण झाल्या, सांगितल्या गेल्या. आध्यात्मिक विचार आणि अनुभूती सर्व जगामध्ये ज्या काही आत्तापर्यंत सांगितल्या गेल्या त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे भगवद्गीता आहे असं ते म्हणतात. म्हणजे गीतेचं महात्म्यही ते सांगतात. आपण गीतेच्या बंधनात राहू नये असं म्हणतात, पण त्याचबरोबर गीतेचं महात्म्यही ते सांगतात. ही सगळ्या आध्यात्मिक अनुभूतींचा सर्वश्रेष्ठ अशा ज्या काही अनुभूती आहेत आध्यात्मिक, त्यांचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भगवद्गीता आहे. आणि म्हणून ह्या भगवद्गीतेचा अभ्यास करणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो अभ्यास अशासाठी केला पाहिजे, प्रस्तावनेतच ते सांगतात, तो अशासाठी केला पाहिजे की आपल्या आध्यात्मिक प्रगतीला सहाय्य व्हावं, आपल्या आध्यात्मिक प्रगतीला मार्गदर्शन मिळावं. कुठल्या मार्गाने आपण प्रगती करायची अध्यात्मामध्ये हे आपल्याला कळावं. ह्यासाठी गीता ही खूप मार्गदर्शक आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की गीतेतला जो जिवंत, त्यांचेच शब्द मी वापरते, फक्त मराठीमध्ये त्याचं हे करून वापरते की गीतेतला जो जिवंत संदेश आहे तो मी जास्तीत जास्त स्पष्ट करून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथामध्ये केलेला आहे. आणि तो ग्रंथ कुठला तर एसेज ऑन द गीता. म्हणजे एसेज ऑन द गीता हा ग्रंथ त्यांनी का लिहिला त्याचं कारण प्रस्तावनेमध्ये अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हे लक्षात घेऊन आता आपण पुढे जातो. आणि पुढे जातो म्हणत असताना आता गीतेमध्ये जे आत्ताच मी सांगितलं की सगळ्या जगातल्या आध्यात्मिक सर्वश्रेष्ठ अशा अनुभूतींमधला एक फार महत्त्वाचा भाग असं मी उल्लेख केला, म्हणजे जो त्यांनी केलेला आहे. म्हणजेच हा गीता हा ग्रंथ अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये किंवा ह्या अशा प्रकारच्या वैचारिक क्षेत्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा असा एक ग्रंथ आहे. यामध्ये म्हणजे ही विवादाची गोष्टच नाही आहे, हे निश्चितच आहे. परंतु असा हा जो गीता ग्रंथ आहे त्याचं ते वैशिष्ट्य आपल्याला अशा प्रकारे सांगतात. आणि ज्या वेळेला आपण वैशिष्ट्य म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा असतो, लक्षात घ्या की वैशिष्ट्य म्हटलं की इतरापेक्षा वेगळं काय आहे त्यालाच आपण वैशिष्ट्य म्हणतो. इतरासारखंच असेल तर त्याला आपण वैशिष्ट्य म्हणत नाही. तर गीतेचं वैशिष्ट्य काय आहे त्याबद्दल ते असे विचार मांडतात की इतर जे जगातले फार महान असे धर्मग्रंथ ज्यांना म्हटलं जातं, ते जे धर्मग्रंथ आहेत, महान धर्मग्रंथ, की ख्रिस्ताचं बायबल आहे, मोहम्मद पैगंबराचं कुराण आहे, गौतम बुद्धाचा धम्म आहे, हे जगातले फार महान असे धर्मग्रंथ आहेत. हे जे ग्रंथ आहेत हे कसे निर्माण झाले ह्याचा जर विचार केला तर असं दिसतं की हे ग्रंथ ज्यांनी निर्माण केले ते जे गुरु होते, म्हणजे ख्रिस्त म्हणा, मोहम्मद पैगंबर म्हणा किंवा बुद्ध म्हणा, हे जे त्याचे त्या क्षेत्रातले हे जे गुरु होते त्या गुरूंनी केलेली जी एक आध्यात्मिक साधना होती, प्रचंड मोठी आध्यात्मिक साधना जी त्यांनी केली, त्या आध्यात्मिक साधनेचं फळ म्हणजे ते ग्रंथ आहे. लक्षात आलं की हे सगळे ग्रंथ हे त्या गुरूंच्या आध्यात्मिक साधनेचं फळ आहे. त्याचप्रमाणे वेद उपनिषदांबद्दल ते असं म्हणतात, श्री अरविंदांनीच मांडलेले हे विचार आहेत,
वेद उपनिषदांबद्दल ते असं म्हणतात की वेद उपनिषद ज्या काळामध्ये निर्माण झाली तो काळच मुळे असा होता की तो काळ म्हणजे शाश्वत सत्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न ज्या ऋषीमुनींनी केले तो काळ होता. वेद उपनिषद हा काळच असा होता की शाश्वत सत्य काय आहे, हे जग शाश्वत नाहीये हे आपल्याला कळतं. काहीतरी शाश्वत सत्य असलं पाहिजे आणि ते कळलं पाहिजे. ते आपल्याला एकदा कळलं की जगातल्या अनेक घटनांचं स्पष्टीकरण आपल्याला करता येईल, हा विचार होता ऋषीमुनींच्या मनामध्ये. आणि म्हणून त्या शाश्वत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न, ते संशोधन करण्याचा प्रयत्न त्या प्राचीन काळातल्या ऋषीमुनींनी केला. आणि तो करत असताना ते ऋषीमुनी इतक्या उच्च आध्यात्मिक अवस्थेला पोचले की त्या अवस्थेमध्ये त्यांना जे काही ज्ञान प्राप्त झालं ते अंतस्फूर्त असेल किंवा वरून आलं असेल, काही असेल, आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु जे ज्ञान त्यांना प्राप्त झालं ते ज्ञान वेद आणि उपनिषदामध्ये. म्हणजे वेद उपनिषद कशी निर्माण झाली, बायबल आणि हे बाकीचे धर्मग्रंथ कसे निर्माण झाले हे त्यांनी सांगितलंय. आणि त्यानंतर श्री अरविंद असं म्हणतात, गीतेची निर्मिती ही ह्यापेक्षा फार वेगळ्या प्रकारे झालेली आहे. गीता हा ग्रंथ निर्माणच फार वेगळ्या प्रकारे झालेला आहे. गीता म्हणजे गीतोपदेश, जो कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आहे तो म्हणजे गीता. तर गीतेची निर्मितीच फार वेगळ्या प्रकारे झालेली आहे. आणि ती वेगळ्या प्रकारे म्हणजे काही ते कनिष्ठ आहे आणि हे उच्च आहे असा भेद नव्हे, परंतु वेगळेपण, वैशिष्ट्य याचा अर्थ वेगळेपण. तर गीतेचं वेगळेपण कशात आहे, तर निर्मितीच वेगळ्या प्रकारे झाली आहे. आणि ती कशा प्रकारे झाली आहे, तर गीतेची निर्मिती एका विशिष्ट प्रसंगातून झाली आहे. हे ग्रंथ जे आहेत बाकीचे ते संशोधन म्हणा किंवा आध्यात्मिक साधना म्हणा ह्यातून निर्माण झालेले हे बाकीचे ग्रंथ आहेत. गीतेची निर्मिती मात्र एका विशिष्ट प्रसंगातून झालेली आहे. आणि तो प्रसंग असा आहे की ज्याबद्दल श्री अरविंद असा उल्लेख करतात की तो प्रसंग म्हणजे काय, तर कुरुवंशातल्या राजांचा जो इतिहास होता, मी त्यांचेच शब्द वापरते, लक्षात घ्या. मुद्दाम इतिहास हा शब्द मी वापरते, ह्याचं कारण म्हणजे हे गीता, महाभारत, रामायण हे इतिहास आहे का काव्य आहेत हे विवादाचे भाग आहेत. आणि म्हणून अरविंदांचं मत मी आपल्यासमोर, श्री अरविंदांचं मत आपल्यासमोर मांडते. ते असं म्हणतात की गीता कशी निर्माण झाली, तर कुरुवंशातल्या राजांच्या इतिहासातला असा एक प्रसंग की जो प्रसंग अत्यंत निर्णायक महत्त्वाचा असा प्रसंग होता की जो महाभारत ह्या काव्यामध्ये आलेला आहे. हे सगळे नीट लक्षात घ्या मी काय म्हणते, म्हणजे इतिहास घडला आहे आणि तो काव्यामध्ये आला आहे असं अरविंदांचं मत आहे. कारण एरवी जे म्हटलं जातं की हे नुसतंच महाकाव्य आहे, असं काही घडलेलं नाही, हा इतिहास नाही असं जे म्हटलं जातं यापेक्षा फार वेगळं मत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते म्हणतात कुरुवंशातल्या राजांच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग, निर्णायक महत्त्वाचा प्रसंग की जो महाभारतामध्ये, महाभारत या महाकाव्याचा एक भाग झालेला आहे. आणि त्या प्रसंगामधून गीता निर्माण झाली.
म्हणजे गीतेची निर्मिती ही अशा प्रकारे कोणीतरी खूप मोठी आध्यात्मिक साधना केली आणि म्हणून काहीतरी फळ मिळालं आणि म्हणून गीता निर्माण झाली असं नाही आहे. तर गीता ह्या अशा एका विशिष्ट ऐतिहासिक प्रसंगातून निर्माण झाली आहे. हे केवढं तरी वेगळं असं हे वैशिष्ट्य, हे वेगळेपण गीतेचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशा ह्या प्रसंगातून निर्माण झालेला हा जो ग्रंथ आहे गीता, हा ग्रंथ ते असं म्हणतात की म्हणजे अर्थातच आपल्याला त्याबद्दल थोडीशी कल्पना आहेच म्हणून मी त्याचा विस्तार फार करत नाही, परंतु कुरुवंशाच्या राजांचा जो इतिहास आहे तो महाभारतामध्ये आलेला आहे. तो इतिहास महाभारत ह्या काव्यात व्यासांनी मांडला आणि त्या इतिहासामधला एक भाग म्हणजे गीता, अत्यंत महत्त्वाचा एक भाग म्हणजे गीता. आणि तो भाग हा महाभारतामध्ये एका विशिष्ट कारणामुळे आला आणि तो कसा आला किंवा का आला ह्याचं सखोल विवेचन आपण पुढे करणार आहोत. परंतु आत्ता ह्या ठिकाणी मी फक्त एवढंच तुम्हाला सांगते की गीतेचं वेगळेपण इतर धर्मग्रंथांहून काय आहे हे त्यांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आता त्यानंतर हा जो म्हणजे हा जो प्रसंग आहे त्याचा अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी उल्लेख करायचाच तर असा करता येईल की हा जो प्रसंग आहे तो प्रसंग अशा स्वरूपाचा आहे की जो गीतेची निर्मिती करायला कारण झाला तो प्रसंग असा आहे की एक महान, त्या काळातला एक महान, त्यांनी लोकनायक असं त्याला म्हटलेलं आहे, एक महान वीर नेता, एक महान वीर योद्धा अर्जुन ह्याच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण निर्माण झालेला होता. ते सांगतात असं की त्या अर्जुनाच्या जीवनामध्ये अत्यंत कसोटीचा क्षण निर्माण झालेला होता. म्हणजे ते बाहेरचं युद्ध म्हणजे कसोटी नव्हे, त्याची जी कसोटी होती ती वेगळ्या प्रकारची होती आणि ती कशी हे तुम्हाला स्पष्ट होत जाणारच आहे. तर त्याच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण तो होता. आणि का तो कसोटीचा क्षण होता तर त्याच्या पुढे अशी एक परिस्थिती निर्माण झालेली होती की अत्यंत हिंसात्मक कर्म जे त्याला तत्काळ करावं लागणार होतं. युद्धभूमीवर आला होता तो आणि ते युद्ध सुरू होणार होतं. तर जे अत्यंत हिंसात्मक आणि रक्तमय असं जे काही एक कर्म त्याला तत्काळ करावं लागणार होतं ते कर्म आपण करायचं का नाही लक्षात आलं. म्हणजे अर्जुनाची कसोटी काय होती तर ते जे कर्म त्याच्या वाट्याला आलेलं होतं, जे त्याला तत्काळ करावं लागणार होतं, ते कर्म निर्घृण अशा शेवटाला न्यायचं का त्या कर्मापासून निवृत्त होऊन बाजूला व्हायचं. हे दोनच पर्याय त्याच्या पुढे होते की हे करायचं का ते करायचं, असे दोनच पर्याय त्याच्या पुढे होते. आणि अशा प्रसंगी भयंकर हादरून गेलेला, अत्यंत संभ्रमात पडलेला असा तो अर्जुन, ही त्याची कसोटी होती. ते युद्ध, तो पराक्रमी योद्धा होता. युद्ध ही काही त्याला मोठी कसोटीची वेळ नव्हती, परंतु हे जे काही युद्ध त्याच्या समोर आता होणार होतं आणि त्याच्यामध्ये तो सहभागी होणार होता, हे युद्ध करायचं, त्याच्या निर्घृण शेवटाला ते न्यायचं का तिथून परावृत्त होऊन निवृत्त होऊन आपण ते सोडून बाहेर पडायचं, हे दोन पर्याय त्याच्या समोर होते. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा प्रसंगामध्ये, अशा भयंकर कसोटीच्या क्षणामध्ये अडकलेल्या त्या अर्जुनाला श्रीकृष्णाने उपदेश दिला आणि तो उपदेश म्हणजे गीता. म्हणजे गीतेचा जन्म हा अशा प्रसंगातून झालेला आहे
असं प्रथमच ते स्पष्ट करतात की हा कुठल्याही, आणि म्हणून ते अगदी स्पष्टपणे सांगतात की ह्या प्रसंगातून गीता निर्माण झाली आहे. ह्यातूनच आपण लक्षात घ्यायचं की केवळ काहीतरी अध्यात्मशास्त्र सांगण्यासाठी गीता निर्माण झाली नाही. लक्षात घ्या, बाकीचे सगळे ग्रंथ जे आहेत ना, आपले सगळे धर्मग्रंथ हे काहीतरी आध्यात्मिक शिकवण देण्यासाठी किंवा नैतिक शिकवण देण्यासाठी निर्माण झालेले असतात. अशा प्रकारे गीता निर्माण झालेली नाही. कुठल्याही अशा कारणासाठी अध्यात्मशास्त्र निर्माण करण्यासाठी नाही आणि नीतिशास्त्र निर्माण करण्यासाठीही नाही. अशा कारणांसाठी गीता निर्माण झालेली नाही. तर अशा कसोटीमध्ये अडकलेल्या अर्जुनाला त्या कसोटीतून कसं बाहेर काढायचं आणि त्याला पुढे कर्मप्रवृत्त कसं करायचं, ह्यासाठी जो उपदेश श्रीकृष्णाने दिला, भगवान श्रीकृष्णाने, ती भगवद्गीता आहे. आणि म्हणजेच हा गीता हे वेगळ्याच प्रकारचा हा ग्रंथ आहे की जो इतर धर्मग्रंथांपेक्षा आता तुमच्या लक्षात येईल की जो मी सुरुवातीला अरविंदांनी केलेला उल्लेख जो तुम्हाला सांगितला की ख्रिस्ताचं बायबल कसं निर्माण झालं, कुराण कसं निर्माण झालं, धम्म कसा निर्माण झाला, वेद उपनिषद कशी निर्माण झाली, त्यापेक्षा ही निर्मिती किती वेगळी आहे. ह्या ठिकाणी कुठेही गुरु आणि शिष्य शांतपणे एखाद्या कुटीमध्ये बसले आणि गुरु त्या शिष्याला उपदेश देतोय, अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. तर प्रत्यक्ष कर्मभूमीवरती, प्रत्यक्ष रणभूमीवरती तो अर्जुन आहे आणि त्या रणभूमीवरती तो भयंकर संभ्रमात पडलेला आहे आणि त्याला त्या संभ्रमातून बाहेर काढायचं आहे. म्हणून केलेला जो उपदेश आहे ती गीता आहे. तर असं हे गीतेचं वैशिष्ट्य त्याने प्रथम स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता पुढे गीतेच्या बद्दल जे काही त्या एसेज ऑन गीता ह्यामध्ये ते जे काही विवेचन करतात, त्या विवेचनाला सुरुवात करताना पहिल्यांदा ते असं सांगतात की आपल्याला गीता जर योग्य प्रकारे समजायची असेल, समजावून घ्यायची असेल, तर 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या विचारामध्ये कायम असल्या पाहिजेत. गीता जर समजायची असेल, कारण नाहीतर मग मनामध्ये वाटेल त्या शंका येतात. कशा येतात हे मी पुढे माझ्या विवेचनामध्ये तुम्हाला मी स्पष्ट करीन, कशा शंका येतात मनामध्ये. तर त्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला गीता व्यवस्थित कळायची असेल तर 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं ते म्हणतात. आणि त्या 3 गोष्टी अशा आहेत. पहिलं म्हणजे हा गीतोपदेश देणारा गुरु कोण आहे, गुरु कोण आहे, ही पहिली गोष्ट फार महत्त्वाची गोष्ट आहे ही. आणि कशी महत्त्वाची आहे पुढे तुमच्या लक्षात येईल की गीतोपदेश देणारा गुरु. दुसरं म्हणजे हा गीतोपदेश ज्याला दिला तो शिष्य. आणि तिसरं म्हणजे हा गीतोपदेश त्या गुरुनी त्या शिष्याला जो दिला तो प्रसंग. ह्या 3 गोष्टी आपल्या विचारामध्ये स्पष्ट असतील तर आपल्याला गीता कळते की तो प्रसंग काय आहे, तो गुरु कोण आहे आणि तो शिष्य कोण आहे. ह्या 3 गोष्टी आपल्याला पूर्णपणे समजल्या पाहिजे. आता ह्या 3ही गोष्टींचं सविस्तर वर्णन आपण पुढे करणार आहोत, जसं अरविंदांनी केलं आहे त्याचप्रमाणे. परंतु अगदी सुरुवातीला थोडं एक प्राथमिक ओळख म्हणून काही गोष्टी सांगते की या ठिकाणी हा गीतोपदेश देणारा जो गुरु आहे तो कोण आहे. तो भगवान श्रीकृष्ण आहे. हे प्रथम आपल्याला माहीत असलंच पाहिजे की तो भगवान श्रीकृष्ण आहे.
हे कसं माहिती असलं पाहिजे, लक्षात घ्या की काही वेळेला म्हणजे मी मुद्दाम उल्लेख करते की टीकाकार कशा टीका करतात ते तुम्हाला सांगते, म्हणजे ह्या गोष्टीचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल की काही टीकाकारांनी, विचारवंत टीकाकारांनी, असं कोणी उठसूट केलेली टीका नाही, पुस्तकामध्ये छापलेल्या ह्या गोष्टी आहेत पूर्वीच्या काळी, की अशा प्रकारे टीका केलेली आहे की ह्या संबंध गीतेमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक वेळेला असं म्हटलेलं आहे ह्या भगवंतानी की तू मनमन हो, तू मदभक्त हो, माझा भक्त हो, तू माझं, तुझं आणि माझं मन एकच होऊ दे, तू माझ्यासाठी कर्म कर, मामेकम शरणम व्रज, तू मला शरण ये, बाकी सगळे धर्म सोड, तू फक्त मला शरण ये, मदभावम आगतः, अनेक अनेक गोष्टी आहेत, येतील आपल्या विवेचनामध्ये या सगळ्या. हे जे आहे ते जे आहे म्हणजे त्या प्रत्येक ठिकाणी मद, मी असं ते म्हटलेलं आहे. त्यामुळे टीकाकारांनी असे उल्लेख केलेले आहेत, विचारवंत टीकाकारांनी असे उल्लेख केलेले आहे की हे काय आहे, हे कसला हा भगवान प्रत्येक ठिकाणी मी 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 म्हणतो, म्हणजे तो किती अहंकारी आहे, ह्याला भगवान कसं म्हणायचं, ह्याला भगवंत कसं म्हणायचं. आता ही जी टीका आहे, ह्या टीकेला अरविंदांनी फार सुंदर उत्तर दिलंय, तेही मी सांगते. अरविंदांनी असं उत्तर दिलंय ह्या टीकेला की त्यांनी असं म्हटलंय, इथे नव्हे एका दुसऱ्या ठिकाणी, ह्याच पुस्तकात कुठेतरी आहे, परंतु पुढे कुठेतरी आहे, की त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे उद्गार आहेत, हे उद्गार भगवंताच्या अहंकाराची भाषा आहे असं ज्यांना वाटतं, हा त्यांच्या कोत्या बुद्धीचं लक्षण आहे. त्यांची बुद्धीच कोती आहे, कमकुवत आहे, त्यांना समजच नाही. आणि कशाची समज नाही आहे तर हा ईश्वर आहे हे त्यांना समजलेलंच नाही आहे. आणि म्हणून पहिल्यांदाच ह्या ग्रंथामध्ये ते जे उल्लेख करतात की गुरु कोण आहे तर तो भगवंत आहे. आता तुम्ही तुमच्यापैकी कोणी कदाचित अगदी नास्तिक विचाराचे असतील, मी तुमच्या विचाराला हात लावत नाहीये, पण जो विचार इथे मांडला जातोय तो समजावून घेण्याचा तरी प्रयत्न तुम्ही करा. कारण कित्येक लोक ईश्वरच मानत नाही असंही शक्यता असते, परंतु ह्या ठिकाणी आला आहात तर निदान विचार समजावून घेण्याचा तरी आपण प्रयत्न करावा असं मला वाटतं. तर म्हणून पहिल्यांदाच या ग्रंथाच्या सुरुवातीला श्री अरविंद आपल्याला सांगतात की गुरु कोण आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि हा गुरु सामान्य गुरु नाही, हा कुठलाही मानवी गुरु नाही. हा कोण आहे, हा भगवंत आहे, हा भगवान श्रीकृष्ण आहे. हे आपल्या मनामध्ये आधी स्पष्ट असलं पाहिजे. लक्षात आलं. म्हणून मी ती टीका सांगितली, म्हणजे तुम्हाला ह्याचं महत्त्व कळावं म्हणून मी टीका सांगितली. त्यानंतर हा गुरु जो आहे तो भगवंत आहे. शिष्य कोण आहे तर शिष्य मानवी शिष्य आहे. ह्या दोन मधला अंतर आपल्याला माहिती असलं पाहिजे की हा भगवंत आहे. भगवंत असल्यामुळे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या क्षमता आहेत, सर्व प्रकारचं ज्ञान आहे, तो पूर्णता संपन्न आहे. हा मानव आहे. मानव म्हटल्यानंतर सगळ्या प्रकारच्या मर्यादा येतात. म्हणून हा यातला फरक आपल्याला माहिती असला पाहिजे की तो भगवंत आहे आणि हा मानवी शिष्य आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि त्यापुढे ते असं म्हणतात की हा जो मानवी शिष्य आहे त्या शिष्याचे आणि त्या भगवंताचे, त्या भगवान श्रीकृष्णाचे, आता तो भगवान कसा आहे ह्याचं आणखीन थोडंसं पुढे विवेचन लगेचच मी करणार आहे, परंतु या ठिकाणी फक्त तो भगवंत आहे एवढंच सांगते. तर ह्या भगवंताचे आणि त्या मानवी शिष्याचे काही विशिष्ट प्रकारचे संबंध आहेत, तेही आपल्याला माहिती पाहिजे. आणि
ते संबंध कसे आहेत तर त्या दोघांमध्ये अत्यंत जवळीक आहे, त्या दोघांमध्ये अत्यंत प्रेम आहे. अर्जुनाला तर त्याच्याबद्दल भक्तीच आहे, म्हणजे तो देव आहे हे माहिती नाही, पण तरी सुद्धा त्याच्याबद्दल भक्तिभाव अर्जुनाच्या मनामध्ये आहे. अशा प्रकारचा हा मानवी शिष्य आहे. म्हणजे तो भगवंत, हा मानवी शिष्य, तो अमर्याद. लक्षात घ्या, भगवंत म्हटलं की अमर्याद, त्याला मर्यादा नाही, तो अनंत आहे, सर्वज्ञ आहे, सर्व क्षम आहे, काहीही करू शकतो. आणि अर्जुन जो आहे माणूस आहे, शेवटी माणूस असल्यामुळे सर्व प्रकारच्या मानवी मर्यादा त्याच्यामध्ये निश्चितच आहेत. अशा प्रकारचा हा मानवी शिष्य आहे. आणि असा हा गुरु आणि असा हा शिष्य असताना ह्या गुरुने जो संदेश किंवा जो काही उपदेश अर्जुनाला दिलेला आहे तो प्रसंग, मी सांगितलं 3 गोष्टी महत्त्वाच्या, त्या प्रसंगाबद्दलही थोडक्यामध्ये पहिल्यांदा सांगते, सविस्तर नंतर आपोआपच येणार आहे. थोडक्यामध्ये अगदी सांगते की तो प्रसंग असा आहे की मगाशी फक्त एवढंच म्हटलं की हा कुरुवंशाच्या राजांचा इतिहास एवढंच मी म्हटलं, पण थोडंसं अधिक स्पष्टीकरण या ठिकाणी करते. आणि ते असं की कुरुवंशातला राजा धृतराष्ट्र, लक्षात घ्या, कुरुवंशातला राजा धृतराष्ट्र आणि धृतराष्ट्राचा भाऊ पंडू, हे दोघं भाऊ होते. परंतु परिस्थिती अशी झाली होती, आपल्या संस्कृतीनुसार जो ज्येष्ठ भाऊ असतो त्याला सर्व प्रकारचे अधिकार, कुटुंबातले किंवा राज्याधिकार सुद्धा ज्येष्ठ भावाला मिळतात. आणि धृतराष्ट्र हा ज्येष्ठ होता, त्यामुळे अर्थातच राज्य सिंहासनाचा अधिकार हा धृतराष्ट्राचा होता. परंतु परिस्थिती अशी होती की हा धृतराष्ट्र जन्मांध होता, जन्मतः तो अंध होता. आणि त्या काळातली राजनीती अशी होती, मुद्दाम मी सांगते, जशा आपल्या आता राज्यघटना असतात, बरोबर आहे ना, की राज्यघटनेमध्ये नियम असतात की पंतप्रधानाच्या त्याची क्वालिफिकेशन्स काय वगैरे, प्रेसिडेंट कोण होऊ शकतं, पंतप्रधान कोण होऊ शकतं, हे सगळं जसं घटनेमध्ये लिहिलेलं असतं तसं त्या काळातली जी राजनीती होती ती अशा प्रकारची होती की राजामध्ये कोणत्याही प्रकारचं वैगुण्य किंवा काही व्यंग असता कामा नये की ज्यामुळे तो योग्य प्रकारे राज्यकारभार करू शकणार नाही. ही राजनीती होती. आणि हा तर जन्मांध होता, तो राज्यकारभार सगळा योग्य प्रकारे कसा करू शकेल अशी परिस्थिती होती. म्हणून राज्याचा अधिकार पंडूला, म्हणजे त्याच्या नंतरच्या भावाला दिला गेला आणि पंडूला अधिकार दिला. परंतु परिस्थिती अशी झाली की पंडूचं निधन तसं बऱ्याच लवकर झालं आणि मग त्यानंतर आता राज्याधिकार कोणाला द्यायचा ही परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेला पंडूचे पुत्र आणि धृतराष्ट्राचे पुत्र दोघेही, सर्वच ही मुलं लहान होती, त्यामुळे कोणाकडेही ते अधिकार देणं शक्यच नव्हतं. आणि त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला की धृतराष्ट्र काही काळ राज्यकारभार पाहेल, सिंहासनाचा अधिकार नव्हे. लक्षात घ्या, राज्यकारभार तो पाहेल, त्याला मदत करायला विदुर होता आणि अशा प्रकारे तो राज्यकारभार पाहेल. परंतु असा काही काळ गेला, ही मुलं हळूहळू वयाने वाढली आणि त्यानंतर मग प्रश्न निर्माण झाला की आता पंडूची मुलं मोठी झाली आहेत, आता राज्याधिकार त्यांना द्यायला पाहिजे. ही वेळ आल्यानंतर अशी परिस्थिती झाली की धृतराष्ट्र, त्याची मुलं
आणि त्यांचे साथीदार. आता तुम्हाला सर्व माहिती आहे म्हणून मी फक्त एवढाच उल्लेख करते की धृतराष्ट्र, त्याची मुलं आणि त्यांचे साथीदार आणि पंडूची मुलं पांडव ह्यांच्यामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. आणि ह्या पंडूच्या मुलांना त्यांचा नाशच करण्याचा प्रयत्न अनेक प्रकारे केला गेला. परंतु शेवटी अशी वेळ आली की आता धृतराष्ट्राने काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे अशी वेळ आली. आणि त्यावेळेला धृतराष्ट्राने राज्याचे 2 विभाग केले आणि काही भाग आपल्या मुलांना आणि काही भाग पंडूच्या मुलांना, पांडवांना दिला. पांडवांना दिलेला भाग हा अत्यंत निकृष्ट दर्जाची जमीन की जिथे राहणं खाणंही शक्य नाही, परंतु तीच जमीन आणि तोच सगळा भाग त्यांनी अत्यंत सुंदर वसवला, अत्यंत सुंदर राज्य निर्माण केलं. सम्राट पदाला पोचतील अशा प्रकारची त्यांची सगळी परिस्थिती निर्माण झाली आणि असं सगळं वैभव त्यांच्याकडे यायला लागलं. आणि हे पाहिल्यानंतर पुन्हा एक मत्सराची भावना धृतराष्ट्राच्या मुलांच्या मनात आली. आणि त्यातून मग पुढे आपल्याला माहिती आहे की कसं ते द्यूत वगैरे कारण पराक्रमाने पांडवांना जिंकणं हे अशक्य होतं, म्हणून मग अशा प्रकारे त्यांच्याकडून ते राज्य हिरावून घेण्यासाठी जे प्रयत्न केले गेले त्याच्यामध्ये ते कपटानी केलेलं द्यूत खेळलं गेलं आणि त्यातून पांडव सर्व हारले, वनवासामध्ये गेले, द्रौपदीची भयंकर विटंबना झाली. ही जी सगळी परिस्थिती आहे. आता ही सगळी परिस्थिती जर आपण अशी लक्षात घेतली तर आपल्या लक्षात एकच येतं की सर्व प्रकारे अन्याय, अधर्म, अनिती धृतराष्ट्र आणि त्याची मुलं आणि त्यांचे साथीदार करत होते. सर्व प्रकारचा हा अन्याय होता. आणि म्हणून या अन्यायाला जर विरोध केला नसता योग्य वेळेला तर काय झालं असतं हे लक्षात घ्या की जर हा विरोध झालाच नसता तर म्हणजे पांडवांनी आहे ती परिस्थिती चालवून घेतली असती तर काय झालं असतं तर कौरव वृत्ती हीच योग्य आहे असं समाजामध्ये सर्वांना वाटायला लागलं असतं. जसं आज आपल्याला वाटतं काय होतं थोडा भ्रष्टाचार केला तर किती यश मिळतं, किती पैसा मिळतो, किती सुख मिळतात, हे जसं आपल्याला वाटतं तीच परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झाली असती की कौरव वृत्ती हीच योग्य आहे असं वाटलं असतं आणि ती नको होती. आणि म्हणून हे सर्व रोखण्यासाठी श्रीकृष्णाने पांडवांच्या बाजूनी प्रथमपासून श्रीकृष्ण राहिलेला आहे. आणि अशा प्रकारचा हा जो संघर्ष म्हणजे धृतराष्ट्राची मुलं आणि पंडूची मुलं यांच्यातला संघर्ष आणि अर्थातच मनाने सुद्धा देहाने सुद्धा कृष्ण हा पांडवांच्या बाजूला होता. कारण पांडव हे अत्यंत धर्मनिष्ठ वाटेल ती परिस्थिती झाली तरी सुद्धा त्यांनी धर्म कधी सोडला नाही. आणि धर्म याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, हे मी प्रथमच स्पष्ट करते. ह्यापुढे अनेक वेळेला या शब्दाचा उल्लेख येईल. आपल्या संस्कृतीमध्ये धर्म याचा फार व्यापक अर्थ आहे. धर्म म्हणजे अजिबात रिलिजन ज्याला म्हणतात त्याला धर्म आपण म्हणत नाही. धर्म ह्याचा अर्थ कर्तव्याचा नियम, व्यवहाराचा नियम, नीतीचा नियम, एकमेकांशी संबंध जे आपले असतात त्या संबंधांविषयीचे जे नियम असतात त्याला धर्म असं म्हटलं जातं. तर असा धर्म त्यांनी कधीही सोडला नाही पांडवांनी आणि म्हणून कृष्ण त्यांच्या बाजूला होता. आणि असा हा कौरव म्हणजे धृतराष्ट्राची मुलं, त्यांचे साथीदार, हा कौरव पक्ष आणि हा पांडव पक्ष असे हे 2 पक्ष
निर्माण झाले आणि हा संघर्ष शेवटी इतका विकोपाला गेला. मग सगळ्या फार मधला सगळ्या गोष्टी सांगत नाही, परंतु हा संघर्ष शेवटी इतका विकोपाला गेला की शेवटी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती युद्धाची वेळ आली आणि त्या युद्धामध्ये कौरव हा एक पक्ष आणि पांडव हा एक पक्ष, अशा प्रकारे हे दोन पक्ष ह्या संघर्षामध्ये एकमेकांच्या समोर आले. आता हा जो सगळा ह्या म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त एवढंच म्हटलं की कृष्ण हा पांडवांच्या बाजूनी होता, तो भगवंत होता, इतकाच मी फक्त उल्लेख केलेला आहे. परंतु ह्या ज्या तीन गोष्टी मी सांगितल्या की ज्या आपल्याला पूर्णतः समजल्या पाहिजेत, गुरु कोण, शिष्य कोण आणि गीतोपदेशाचा प्रसंग कोणता, ह्या तीन गोष्टी आपल्याला जरा सविस्तर पाहायच्या आहेत आणि त्या आता आपण पाहणार. आत्तापर्यंत फक्त एक थोडं प्रास्ताविक सगळ्या ह्याचं एक पार्श्वभूमी म्हणून मी सांगितली. आता ह्या तिन्ही गोष्टी आपण जरा सविस्तर पाहूया. आता हा जो गुरु आहे, पहिल्यापासून हे नीट लक्षात घ्या, तरच पुढचा सगळा आपल्याला गीतोपदेश योग्य प्रकारे कळणार आहे. म्हणून पहिल्यापासून ह्या गुरुचं स्वरूप काय, शिष्याचं स्वरूप काय आणि शिष्याचं स्वरूप पाहता पाहताच आपण प्रसंगाकडे जाणार. ते वेगळं मी करणार नाही, त्याच्याबरोबरच प्रसंगाबद्दल बोलणार आहे. आता हा जो गुरु आहे, भगवान श्रीकृष्ण हा जो गुरु आहे, त्याला आपण भगवान म्हणतोय. गीतेमध्ये भगवान उवाच असं म्हटलेलं आहे, भगवंत असं आपण त्याला म्हणतो. हा जो भगवान आहे तो कोण आहे ह्याबद्दल आधी पहिल्यांदा आपल्याला थोडी माहिती करून घ्यायची आहे. हा भगवान म्हणजे काय, तर हा श्रीकृष्ण हा ईश्वराचा, ईश्वर म्हणजे परमेश्वर, हा एक फरक लक्षात घ्या. परमात्मा, परमेश्वर आणि इतर देव ह्यामध्ये गीतेमध्ये स्पष्ट फरक आहे. इतर देव ह्या एक एक शक्ती आहेत. त्या परमात्म्याच्या काही शक्ती ह्या निरनिराळ्या देवांमध्ये असतात. तर ते देव वेगळे आणि परमेश्वर हा, ज्याला इंग्लिशमध्ये ॲब्सोल्यूट पॉवर, अल्टिमेट पॉवर असं ज्याला म्हणतात, त्याचा उल्लेख आपण करतो. हे मनामध्ये असू दे. तर हे जे आहे, हा जो भगवान आहे हा कोण आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं. ह्याचं भगवान हे स्थान असं आहे की तो ईश्वराचा, तो परमेश्वराचा अवतार आहे. तो अवतार आहे, रिइन्कार्नेशन असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तो परमेश्वराचा, पूर्ण ब्रह्माचा तो अवतार आहे. आता अवतार हे जे हा जो शब्द आहे, अवतार ह्या विषयीचं बरंचसं विवेचन आपण पुढे करणार आहोत, योग्य संदर्भामध्ये करणार आहोत. आत्ता सगळं करणार नाही आहोत, हे मी प्रथमच सांगते. पण या ठिकाणी श्रीकृष्णाचं गुरु हे स्थान कळण्यासाठी आपल्याला जे आवश्यक आहे तेवढंच आपण आत्ता पाहणार आहोत. तर हा जो अवतार आहे, हा अवतार ह्याचा अर्थच असा की तो अवतरित झालेला आहे, म्हणजे वरून खाली आलेला आहे असं म्हटलं जातं. वरून खाली आलेला आहे. ह्या वरून खाली ह्याला सुद्धा ना श्री अरविंदांनी फार सुंदर अर्थच स्पष्ट केला आहे. तो मी नंतर सांगणार आहे, योग्य संदर्भामध्ये सांगणार आहे. पण या ठिकाणी फक्त अवतार ही कल्पना स्पष्ट करण्यासाठी एवढंच सांगते की अवतार म्हणजे अवतरित झालेला ईश्वर. अवतार याचा अर्थच तो की अवतरित झालेला, म्हणजे वरून खाली आलेला ईश्वर, असं त्याला अवतार असं म्हणतात. आता
ही जी अवतार कल्पना आहे ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून अस्तित्वामध्ये आहे. आपल्याला हे सर्व माहिती असलं पाहिजे, कारण का आजकाल तर विशेषतः हे माहिती असणं ही आपली गरज झालेली आहे. की आज अशी परिस्थिती आहे की अनेक आधी ईश्वरच मुळी मान्य केला जात नाही, मग ईश्वराचा अवतार कुठला मान्य केला जाईल अशी परिस्थिती आहे आता. तर त्यामुळे आपल्याला आपली संस्कृती कशी आहे प्राचीन काळापासून हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून या काही गोष्टींचा उल्लेख मी करते की फार प्राचीन काळापासून अवताराची ही कल्पना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अस्तित्वामध्ये आहे. आणि आहे याचा अर्थ असा की अवताराची सत्यता, म्हणजे अवतार ही सत्य गोष्ट आहे. ईश्वर अवतरित होतो ही सत्य गोष्ट आहे. ही अवताराची सत्यता भारतीय समाजाला किंवा भारतीय मनाला फार प्राचीन काळापासून पटलेली आहे, रुजलेली आहे, ह्या आपल्या मनामध्ये रूढ झालेली आहे. आपण ती नाकारत नाही. सर्वसाधारणपणे ह्या संस्कृतीत वाढलेल्या माणसाच्या मनामध्ये ह्या कल्पना असतात. तर अशा प्रकारे ही अवताराची कल्पना फार प्राचीन काळापासून ह्या संस्कृतीमध्ये आहे. आता फार प्राचीन काळापासून म्हटलं ना तरीसुद्धा काय आहे की आपला प्राचीन काळ म्हणजे किती पूर्वी जायचं ह्याला सुद्धा निश्चितपणा असा आपण नाही काही सांगू शकत, कारण असा लिखित इतिहासच नाही आपल्याकडे काही, आणि त्यामुळे आपण अगदी निश्चितपणे सांगू शकत नाही या बाबतीमध्ये. परंतु अवतार ही जी कल्पना आहे त्याविषयी बोलताना हे आपण स्पष्ट करूया की अवतार म्हणजे ईश्वर अवतरित होणं, खाली येणं, आणि खाली येणं म्हणजे काय तर देह धारण करणं. या जगामध्ये येऊन तो एखादा देह धारण करतो, एखाद्या देहामध्ये तो प्रकट होतो, एखाद्या देहामध्ये तो प्रकट होतो. पूर्णतः शरीर, मन, प्रकृती सर्व दृष्टीने तो त्या देहामध्ये प्रकट होतो. त्या प्रकारात त्याला ईश्वराचा अवतार असं म्हणतात. की एखाद्या देहामध्ये मानवाकार असं आपण म्हणू गीतेच्या संदर्भामध्ये की मानवाकार घेतो, जो निराकार आहे. ईश्वर कसा आहे? निराकार आहे, त्याला काही आकार नाही. तो निराकार ईश्वर या जगामध्ये येतो आणि आकार धारण करतो, मानवाकार धारण करतो. आणि असा हा जो मानवाकार धारण करतो तो ह्या गीतेमध्ये कृष्ण ह्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो. की ज्या कुठल्या मानवाचा त्याने आकार धारण केलेला आहे की ज्याला आपण कृष्ण म्हणून ओळखतो. तो गीतेमधला जो कृष्ण आहे तो अशा प्रकारचा अवतारित ईश्वर आहे असं पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता ही जी कल्पना आहे अवतार, ही कल्पना मी एवढंच फक्त म्हटलं की प्राचीन काळापासून आहे, परंतु त्याच्या बाबतीमध्ये आधी थोडंसं तात्विक सखोल विवेचन जर तुम्हाला हवं असेल तर मी करू शकते. आणि ते म्हणजे असं की वेदांताची जी दृष्टी आहे, लक्षात घ्या, वेदांताची दृष्टी जी आहे, वेद आणि वेदांत असे दोन आपण भाग करतो. वेद आणि वेदांतातला फरक एवढाच आहे की वेदाचा जो अंतिम भाग किंवा अंतिम महत्त्वाचा भाग तो म्हणजे वेदांत असं म्हटलं जातं. तर वेदांताची जीवनाकडे पाहण्याची किंवा अस्तित्वाचं स्पष्टीकरण करण्याची जी काही एक दृष्टी आहे त्या दृष्टीनुसार ईश्वर या जगामध्ये, हे नीट लक्षात घ्या मी काय सांगते, ईश्वर या जगामध्ये 3 स्वरूपामध्ये अस्तित्वात असू शकतो. म्हणजे
अवतरित होणं हेच कसं 3 स्वरूपामध्ये आहे ते मी सांगते की वेदांताच्या दृष्टीनुसार ईश्वर या जगामध्ये 3 स्वरूपामध्ये अस्तित्वामध्ये असू शकतो. एक पहिलं जे सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांना परिचित आहे असं त्याचं स्वरूप म्हणजे हृदयस्थ ईश्वर आपण ज्याला म्हणतो. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. ईश्वराचा अंश आपल्यामध्ये आहे. ईश्वर आत्मा ह्या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये आलेला आहे, आपल्या देहामध्ये आहे. ही जी कल्पना आहे ही एक कल्पना झाली की ईश्वर अंश रूपामध्ये मानवी देहामध्ये असतो. आता हे सुद्धा अवतरणच आहे ना की ईश्वर जो वरती आहे तो मानवी देहामध्ये खाली जगामध्ये आलेला आहे, म्हणजे हे सुद्धा अवतरणच आहे. बरोबर आहे की आपल्यातला जो आत्मा आहे ते सुद्धा ईश्वराचं अवतरण आहे. पण ह्या अवतारामध्ये आणि आपण ज्याला खरा अवतार म्हणतो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे. आपण अनेक फरक पाहणार आहोत, पण एक महत्त्वाचा फरक असा आहे की आपल्या देहामध्ये जो ईश्वराचा अंश आहे तो प्रकट नाही आहे. तो प्रकट नाही आहे. म्हणजे काय लक्षात घ्या की आपल्याला कुठे कळतं की आपल्यामध्ये आत्मा आहे. आपल्या प्रत्येकाला नुसतं माहिती आहे, फक्त बुद्धीला माहिती आहे की ईश्वर आहे आपल्यामध्ये आत्मा या स्वरूपामध्ये. पण काय आहे आत्मा या स्वरूपामध्ये तो आहे म्हणजे काय, आपल्याला त्याबद्दल सगळं अज्ञान असतं. बरोबर आहे. म्हणजे आपण आपल्यामध्येच असलेल्या आपल्यामध्येच असलेला ईश्वर हा अज्ञानाच्या पडद्याखाली झाकला गेलाय असं आपण म्हणू शकतो. अज्ञानाचा पडदा, अज्ञान आपलंच, पण त्या अज्ञानाच्या पडद्याखाली तो झाकला गेलाय. तो प्रकट नाही, आपल्याला तो कळत नाही की तो आपल्यामध्ये आहे. आपला आत्मा आपल्याला माहिती नाही. आपलं खरं स्वरूप आत्मा आहे हे आपल्याला माहिती नाही. आपण देह म्हणूनच जगत असतो, म्हणजे सगळंच आपलं अज्ञान आहे. तर ह्या अज्ञानाच्या आवरणाखाली, अज्ञानाच्या पडद्याखाली तो ईश्वर जो अंश रूपामध्ये आपल्यामध्ये आहे आत्मा म्हणून तो झाकला गेलेला आहे. पण ईश्वराची ही पहिली अभिव्यक्त तो होतो, तो प्रकट होतो, तो मॅनिफेस्ट होतो. हे सगळे शब्द वापरते मुद्दाम की पूर्णपणे लक्षात राहावं म्हणून. मॅनिफेस्टेशन, प्रकट होणं किंवा त्या रूपामध्ये व्यक्त होणं. तर असं पहिली त्याची अभिव्यक्ती किंवा त्याचं पहिलं व्यक्त स्वरूप. व्यक्त ह्याचा अर्थ मूर्त नव्हे. आत्मा कुठे मूर्त आहे, अमूर्तच आहे. बरोबर आहे ना. आत्मा काही मूर्त नाही, पण तो आपल्यामध्ये आहे, ते चैतन्य आपल्यामध्ये आहे. तर ती ईश्वराची पहिली अभिव्यक्ती. म्हणजे ह्या वेदांताची दृष्टी अशी आहे की ईश्वरच सगळं आहे. ईश्वर एकच सत्य आहे. ईश्वर हे एकच सत्य आहे. मग हे जग काय आहे? जर ईश्वर हे एकच सत्य असेल मग जगाच्या बद्दल तुम्ही काय म्हणणार? तर वेदांत आपल्याला असं सांगतो की हे सगळं जग जे आहे ना ती ईश्वराची अभिव्यक्ती आहे. आलं लक्षात? तर पहिली अभिव्यक्ती ही हृदयस्थ ईश्वर. गीतेमध्ये त्याला म्हटलंय हृदिस्थितेन असं म्हटलेलं आहे की तो आपल्या हृदयामध्ये स्थित झालेला आहे. असा जो ईश्वर ही त्याची पहिली अभिव्यक्ती. त्यानंतर दुसरी अभिव्यक्ती म्हणजे जसा अंश रूपामध्ये ईश्वर आपल्यामध्ये येतो किंवा प्रत्येकामध्ये असतो, प्रत्येक भूतमात्रामध्ये असतो, त्याचप्रमाणे आणखी एका स्वरूपामध्ये ईश्वर अभिव्यक्त होतो. आणि ही दुसरी अभिव्यक्ती जी आहे ती अशा स्वरूपाची आहे की ईश्वराच्या ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, अनेक शक्ती आहेत, तो सर्वशक्तिमान आहे. बरोबर आहे. तर त्याच्या ज्या निरनिराळ्या शक्ती आहेत त्या शक्ती, त्यापैकी काही शक्ती
काही माणसांमध्ये ईश्वराच्या काही शक्ती, एखादी शक्ती, सगळ्यांमध्ये एखादी शक्ती एखाद्या माणसामध्ये, एखाद्या प्राण्यामध्ये, एखाद्या निसर्गातल्या गोष्टीमध्ये, सूर्य पहा काय तेजस्वी सूर्य आहे, म्हणजे अशा प्रकारे ईश्वर अभिव्यक्त कसा आणखी ज्या दुसऱ्या प्रकारे कसा होतो, तर त्याच्या ज्या निरनिराळ्या शक्ती आहेत त्या शक्ती काही माणसांमध्ये, निसर्गातल्या वस्तूंमध्ये, प्राण्यांमध्ये, एखाद्या देवांमध्ये वगैरे वगैरे अशा प्रकारे त्या अगदी प्रकर्षाने दिसतात. म्हणजे सहजपणे कळतं की इतरांपेक्षा हा कोणीतरी वेगळा आहे, हे आपल्याला सहजपणे कळू शकतं. इतकं त्यांचं ते स्वरूप ईश्वरासमान त्या विशिष्ट बाबतीमध्ये झालेलं असतं. ही ईश्वराची दुसरी अभिव्यक्ती, ज्याला विभूती असते. विभूती हा शब्द तुम्ही जर गीता हे करत असाल तर विभूती हा शब्द ऐकला असेल. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग आहे. सगळ्या निराळ्या विभूती सांगितलेल्या आहेत. आणि एकच उदाहरण म्हणून सांगते की त्या 14व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सुद्धा विभूती म्हटलेलं आहे. अर्जुनाला म्हटलेलं आहे की अर्जुन, सगळ्या पांडवांमध्ये विभूती कोण आहे किंवा सर्व कुरुवंशामध्ये विभूती कोण आहे, म्हणजे शक्ती, ईश्वराची शक्ती कोणामध्ये आहे, तर अर्जुनामध्ये आहे, असं भगवंतानी त्या 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे विभूती ही दुसरी अभिव्यक्ती. पहिली अभिव्यक्ती म्हणजे अंश रूपामध्ये, आत्मा या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये ईश्वर असणं, ही पहिली अभिव्यक्ती. दुसरी अभिव्यक्ती म्हणजे विभूती रूप, म्हणजे आत्मा या रूपातली अभिव्यक्ती आणि विभूती या रूपातली अभिव्यक्ती ही ईश्वरच अभिव्यक्त होतो. त्या शक्तीच्या रूपाने ईश्वर अभिव्यक्त होतो. इतर सर्व माणसांपेक्षा तो माणूस वेगळा दिसतो. अर्जुन हा संबंध सगळ्या पांडवांपेक्षा किंवा सर्व कुरुवंशातल्या इतर मुलांपेक्षा तो वेगळा होता. अत्यंत पराक्रमी आणि त्याचबरोबर अत्यंत धर्मनिष्ठ. आणि धर्म याचा अर्थ चुकीचा पुन्हा घेऊ नका, सारखं सांगते. तर अत्यंत धर्मनिष्ठ आणि अत्यंत पराक्रमी असे अनेक महागुण घेऊन जन्माला आलेला असा जो अर्जुन, ती ईश्वराची अभिव्यक्ती आहे, असं भगवंतानी स्वतःच 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर असं हे विभूती ही दुसरी अभिव्यक्ती. वेदांतांनी जे सांगितलंय की ईश्वर सर्वत्र अभिव्यक्त झालेला आहे. हे सगळं जग म्हणजे ईश्वराची अभिव्यक्ती आहे. तर ती कोणकोणत्या स्वरूपात आहे? पहिलं म्हणजे जीव या स्वरूपात, अंशरूपाने आत्मा या स्वरूपात, दुसरं म्हणजे विभूती या स्वरूपात, आणि तिसरी अभिव्यक्ती म्हणजे अवतार, खरा अवतार, ज्याला आपण अवतार म्हणून ओळखतो, तो अवतार. म्हणजे आता गीतेचा उल्लेख केला तर कृष्ण हा अवतार म्हणून आपण जे ओळखतो, तो खरा जो अवतार असतो तो म्हणजे ईश्वराची तिसरी अभिव्यक्ती. आता अवतार अभिव्यक्त किंवा अवतार म्हणून तो का येतो ह्या जगामध्ये, त्याचं फार सुंदर स्पष्टीकरण आपल्याला नंतर करायचं आहे. थोड्या कदाचित परवाच्या व्याख्यानामध्ये होईल. पण आता एवढंच सांगते की इथे अवतार ही त्याची तिसरी अभिव्यक्ती आहे आणि ती फार महत्त्वाची अभिव्यक्ती आहे. आणि ही जी आता कृष्ण हा गीतेमध्ये अवतार म्हणून आहे हे आपल्याला माहिती आहे. आता हा जो कृष्ण आहे, महाभारतातला कृष्ण आणि गीतेतला कृष्ण, हा जर आपण विचारात घेतला, ज्यांनी महाभारत वाचलं असेल त्यांच्याही लक्षात येईल मी काय म्हणते ते, आणि ज्यांनी गीता अभ्यासली असेल त्यांच्याही लक्षात येईल की महाभारतामध्ये आणि गीतेमध्ये
हा कृष्ण जो आहे ना, त्या कृष्णाचं स्वरूप असं आहे, म्हणजे तो अवतार आहे, पण त्यांनी काय अवतार कार्य केलं, काय केलं हे सगळं हळूहळू स्पष्ट होईल. या ठिकाणी फार थोडक्यामध्ये सांगते. आणि ते असं त्याचं सर्वात महत्त्वाचं हे म्हणजे की त्यांनी संबंध महाभारतामध्ये आपल्याला हे दिसतं आणि गीतेमध्ये तो प्रकर्षाने दिसतं की तो खरं म्हणजे कुठेही असा मोठा योद्धा, मोठा राजा असं त्याचं कधीच स्वरूप नव्हतं. कृष्णाने कधीही कुठल्याही सिंहासनावर तो बसलेला नाही. यादवांच्या सुद्धा सिंहासनावरती तो बसलेला नाही. त्याचा भाऊ बसला, पण तो कधीही सिंहासनावरती बसलेला नाही. तो राजा नव्हता. तो अगदी फार महान योद्धा आहे असंही नव्हतं. जरी त्यांनी अगदी लहानपणापासून फार मोठ्या क्रूर दैत्यांचा नाश केला असला तरी सुद्धा योद्धा म्हणून त्याचं फार काही वर्णन महाभारतामध्ये नाही. त्याचं जे वर्णन आहे महाभारतामध्ये ते एकाच महत्त्वाच्या स्वरूपामध्ये आहे आणि ते म्हणजे असं, आणि गीतेमध्येही ते वर्णन आहे, आणि ते म्हणजे असं की कृष्ण हा अनेकांचा मार्गदर्शक होता. अनेकांचा मार्गदर्शक होता. अनेकांना त्यांनी सल्ला दिलेला आहे. अनेकांशी त्याचं मित्रत्वाचं नातं होतं. मित्रत्वाचं नातं नसलं तरी सुद्धा जर जरूर असेल तर त्यांनी सल्ला दिलेला आहे. योग्य काय हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मार्गदर्शक. आणि अर्जुनाच्या बाबतीत जर विचार केला तर असं दिसतं की अर्जुनाने केलेल्या सर्व कार्याचं किंवा अर्जुनाकडून जे काही कार्य केलं गेलं ते खरं म्हणजे कृष्णानेच केलेलं आहे. अर्जुन हा केवळ कार्याचं साधन होता. अर्जुन हा केवळ कार्याचं साधन होता आणि कार्याचं साधन म्हणून, आपला सहाय्यक म्हणून त्या भगवंतानीच त्याला निवडलं होतं. ही सगळी त्याचीच योजना होती की माझा हा सहाय्यक असला पाहिजे. हाच पराक्रमी वीर जे काही मला ह्या विश्वामध्ये घडवून आणायचंय, की ही कौरव वृत्ती मला नाहीशी करायची आहे आणि मला धर्मनिष्ठ राज्य निर्माण करायचंय. ही जी माझी योजना आहे, ही योजना पूर्ण करायला मला अर्जुन हाच सहाय्यक होऊ शकेल. म्हणून अर्जुनाची निवडच मुळी त्यांनी केलेली होती. आणि अर्जुनाकडून जे काही कार्य केलं गेलं, आपण जर संबंध कौरव पांडव युद्ध पाहिलं ना, इतकं अंगावर शहारे आणण्यासारखं ते सगळा तो प्रसंग आहे की प्रत्येक त्यातलं कृत्य किंवा अनेक महान वीरांचा जो काही वध केला गेला तो कसा केला गेला, त्याच्या मागची योजना काय होती, अर्जुनाला कृष्णाने कशा प्रकारे सहाय्य केलं, हे इतक्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वर्णन त्या सर्वाचं आहे. तर अशा प्रकारे ह्या कृष्णाचं सर्वात महत्त्वाचं स्थान काय होतं तर तो मार्गदर्शक, सल्ला देणारा आणि अर्जुनासारख्या अत्यंत उत्कृष्ट अशा व्यक्तीकडून कार्य करून घेणारा असा तो होता. असा तो होता. तर अशा प्रकारे हा अवतार ही कल्पना मी तुम्हाला आता जेवढी आवश्यक आहे तेवढीच सांगितली. अवताराचं फार सुंदर आपण विवेचन पुढे करणार आहोत. कर्मयोगाच्या संदर्भामध्ये ते येणार आहे आणि ते तिथेच आलं पाहिजे म्हणून तिथे आपण ते करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण जर वेदांताची दृष्टी लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येतं की 3 प्रकारे ईश्वर अभिव्यक्त होतो आणि अवतार हा त्यातला एक प्रकार आहे आणि असा कृष्ण हा अवतार आहे. आता ह्या सगळ्यामध्ये म्हणजे हे सगळंच खरं पाहिलं त्याच्या
शक्तीमध्ये तो जो काही अवतरित होतो त्याच्या किंवा जीव म्हणून तो अवतरित होतो किंवा प्रत्यक्ष अवतार म्हणून तो अवतरित होतो, हे तीनही आपण विचारात घेतलं तरी शेवटी आपल्याला हेच लक्षात येतं की तो जो ईश्वर विश्वातीत आहे असं आपण एरवी नेहमी समजतो की ईश्वर कुठे आहे, इथे तो विश्वातीत आहे, विश्वाच्या पलीकडे असं आपण जे मानतो, तो तसा नाही आहे. तो केवळ विश्वातीत नाही आहे, तो विश्वात्मकही आहे आणि तो हृदयस्थही आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ह्या तीन प्रकारच्या ज्या अभिव्यक्ती आहेत त्या अशा आपल्याला असं सांगतात की तो केवळ विश्वातीत नाही, विश्वातीत पलीकडे आपला राहिला आहे आणि आपलं काय वाटेल ते चाललंय असं नाही आहे. तो तिथे आहे, तो विश्वात्मकही आहे आणि तो हृदयस्थही आहे. अशा ह्या तीन प्रकारच्या ज्या त्याच्या अभिव्यक्ती आहेत ह्या अत्यंत आपल्याला जाणीवेमध्ये असणं आवश्यक आहे. परंतु हे तिन्ही पाहताना आता आपण गीतेकडे थोडंसं वळतोय आणि तेवढं सांगते आणि मी थांबते. गीतेचा जर आपण उल्लेख केला, गीता जर आपण अभ्यासली आणि अरविंदही त्याबरोबर आपण वाचले की ज्या प्रकारे आता इथे विवेचन होणार आहे ते सगळं नीट जर तुमच्या लक्षात येऊ शकलं तर पहा की ह्या तीन प्रकारे जरी ईश्वर अभिव्यक्त होत असला या जगामध्ये तरी गीतेच्या दृष्टीने पहा, फार महत्त्वाचा विचार आहे हा. गीतेच्या दृष्टीने ईश्वराची पहिली जी अभिव्यक्ती मी सांगितली, हृदयस्थ ईश्वर, तीच सर्वात महत्त्वाची आहे. हा फार महत्त्वाचा एक विचार आहे. कारण आपण गीता म्हटलं की कृष्ण आणि कृष्णावतार हेच आपल्याला फक्त लक्षात येतं. पण गीता जर आपण खरंच योग्य प्रकारे अभ्यासली, अरविंद आपण योग्य प्रकारे अभ्यासले तर आपल्या लक्षात येतं की गीतेच्या दृष्टीने हृदयस्थ ईश्वर ही ईश्वराची जी अभिव्यक्ती आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. अवतरित कृष्ण हा त्या मानाने दुय्यम महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या की तो दुय्यम महत्त्वाचा आहे आणि जास्त महत्त्व कशाला आहे तर हृदयस्थ ईश्वराला आहे. आणि हे मी मुद्दाम प्रकर्षाने तुमच्या पुढे ठेवते हा विचार. ह्याचं कारण असं की लक्षात घ्या की खूप वेळेला असे विचार मांडले जातात. तुमच्यासुद्धा मनामध्ये असे विचार आत्ताही असतील किंवा एरवी येत असतील की आपण जर एकूण सगळं कृष्णाचं तो अवतरित का झाला वगैरे हे आपण सगळं नंतर पाहणार आहोत. पण कृष्ण जर जगाच्या सहाय्यासाठी जर इथे किंवा जगाला मार्गदर्शन करण्यासाठी जर इथे येत असेल, अवतरित होत असेल, तर मग आत्ता तर आपल्या जगाची अशी परिस्थिती आहे की मग आता कृष्ण का नाही येत असा विचार येतो की नाही? येतोच मनामध्ये की आता कृष्ण का नाहीये, हा त्याचा अवतार आत्ता का नाहीये. त्यांनी म्हटलंय पुढे आपण सगळं पाहणार आहोत की ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचा उठाव होतो त्यावेळेला मी मला स्वतःला जन्माला घालतो कशाला, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम. अरे आता तर दुष्कृत करणाऱ्यांची संख्या वाढतच चाललेली आहे, मग आता कृष्ण का येत नाही असा जो विचार आपल्या मनामध्ये येतो ना त्याला हे उत्तर आहे. हे आपल्या लक्षात सहजपणे येत नाही म्हणून मी ते अरविंदांच्या विचारांच्या आधारे तुमच्या पुढे मांडते की अरविंद अगदी स्पष्टपणे हे सांगतात की गीतेच्या दृष्टीने माणसाचा हृदयस्थ ईश्वर हा जास्त महत्त्वाचा असतो. आणि जास्त महत्त्वाचा म्हणजे काय तर तो आपल्यामध्ये आहे ईश्वर आणि तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो. तो खरं म्हणजे आपल्या अहमला, आपल्या प्रकृतीला योग्य मार्गाला नेण्याचा प्रयत्न करत असतो. पण
परिस्थिती अशी आहे की आपण माणसं ह्या प्रापंचिक सुखदुःखांमध्ये आणि सगळ्या भोगांमध्ये इतके अडकलेलो असतो, अज्ञानामध्ये इतके ग्रस्त झालेलो असतो की त्या अज्ञानाचा आणि ह्या सगळ्या अंधकाराचा एक पडदा निर्माण होतो. कशामध्ये? ईश्वर आणि आपण, आपली प्रकृती आणि ईश्वर ह्याच्यामध्ये एक प्रकारचा पडदा निर्माण होतो. तो आवरणाखाली झाकलाच जातो. आपल्याला कळतच नाही की आपलं खरं स्वरूप तो आहे हे आपल्याला कळतच नाही, कारण आपण ह्या जगातल्या सुखदुःखांमध्येच फक्त गुंतलेलो असतो. तेच बरोबर आहे, सुखच पाहिजे. समजा आली दुःख वाटायला तर येणारच, सारखी कशी सुख येतील असंही आपण म्हणतो. म्हणजे मग सगळ्याचं समर्थन करतो, पण शेवटी प्रापंचिक सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपल्यालाच अडकवून घेतो. म्हणजेच आपण अज्ञानामध्ये पूर्ण वावरतो, अंधकारामध्ये असतो, प्रकाशाकडे बघण्याची आपली वृत्तीच होत नाही. आणि तो प्रकाश बाहेर नाही आहे, आतच आहे. आतच तो प्रकाश आहे, पण आपण तो पाहतच नाही. त्या प्रकाशाकडे लक्ष न देता या सगळ्या बाहेरच्या अंधकाराकडे लक्ष देतोय आपण. एक पटकन 1-2 मिनिटामध्ये एक गोष्ट सांगते. एक गोष्ट सांगते. एक माणूस, म्हणजे शेवट करते आता या आजच्या विवेचनाचा, पटकन गोष्ट सांगते. एक माणूस रस्त्यामध्ये खेडेगावामध्ये एक लहानसा आपला टांगलेला दिवा, म्हणजे प्रकाशही कमी, पण तिथे तो काहीतरी शोधत होता. तर त्याला शोधताना बघून दुसरा तिथून जाणारा माणूस म्हणाला, काय शोधतोयस तू, काय हरवलंय तुझं? तर तो म्हणाला, अरे माझी किल्ली हरवली आहे, ती शोधतोय. मग तोही माणूस शोधायला लागला. सगळीकडे दोघं जण शोधतायत. शेवटी त्या दुसऱ्या माणसाने त्याला विचारलं की तुझी किल्ली तुला काही आठवत आहे का, की कुठे पडली असेल, कधी तू वापरलीस ती किल्ली, कुठे ठेवली असशील, काही आठवण्याचा प्रयत्न कर. तर तो म्हणतो की अरे किल्ली घरात पडली आहे. मग तो म्हणतो की किल्ली घरात आहे, मग तू बाहेर का शोधतोयस? तर हा सांगतो की नाही, काय बाहेर प्रकाश आहे, घरामध्ये माझा प्रकाश नाही, अंधार आहे, मला तिथे ती सापडणारच नाही. असं आपलं झालंय की हा जो झगझगाट जगातला आहे ना, त्या झगझगाटामध्ये आपण इतके गुंतलेलो आहोत की आपल्याला आपल्या आतला जो सुंदर प्रकाश आहे तो आपल्याला कळेनासा झाला आहे. आणि ते जे आहे ती परिस्थिती म्हणजे, आणि म्हणून गीता महत्त्व कशाला देते तर आपल्या आतच तो आहे आणि तो आपल्याला मार्गदर्शन करतोय. आपल्यालाच नव्हे, तो अर्जुनालाही मार्गदर्शन करतच होता. पण अर्जुन मात्र इतर गोष्टींमध्ये व्यग्र होता की माझ्यावरती अन्याय झालाय, ही सगळी अनिती आहे, हा सगळा अधर्म आहे, मी क्षत्रिय आहे, मला ह्याच्या विरुद्ध लढलंच पाहिजे, ह्याच विचारांमध्ये तो गुंतला आहे. आणि त्यामुळे आतला ईश्वर काय सांगतोय हे त्याला कधी ऐकायला गेलं नाही. आणि श्री अरविंद असं म्हणतात की जर समजा आपल्याला आपली स्थिती सामान्य स्थितीहून उच्च करायची असेल, म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या, आर्थिक बिर्थिक नाही, आध्यात्मिकदृष्ट्या जर आपल्याला काही उच्च स्थानाला जर आपल्याला पोचायचं असेल तर आपण आपल्या आतमध्येच ईश्वर आहे आणि तो आपल्याला मार्गदर्शन करतो. थोडंसं शांत होऊन आपण जर ऐकण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कदाचित त्या ईश्वराचे बोल ऐकू येतील, आदेश आपल्याला कळतील, जसे श्री अरविंदांना कळत होते. तुम्ही आता अरविंदांचं सगळं त्यांच्या जीवनाबद्दल ऐकालच, पण श्री अरविंदांना आतून येणारे आदेश कळत होते की तू पॉंडेचेरीला जा, हा आदेश आतून त्यांना आला होता. ज्याला ते म्हणत असत की ह्याचा
काय म्हणतो, योगाचा गुरु माझ्या आतमध्ये आहे, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि तो मला आतून आदेश देतोय असं अरविंदांनी म्हटलेलं आहे. कित्येक महत्त्वाचे आदेश अरविंदांना आतून येत होते, अंतस्फूर्त त्यांना येत होते. ही परिस्थिती निर्माण होऊ शकते, फक्त ती निर्माण व्हायला पाहिजे असेल तर ईश्वर, आपला हृदयस्थ ईश्वर जो सर्वात महत्त्वाचा आहे, तो हृदयस्थ ईश्वर आणि आपण ह्यातला हा जो पडदा आहे, तो पडदा आपण नाहीसा केला पाहिजे आणि त्या ईश्वराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, तर हे सगळं घडू शकेल. आज